Hello friends, welcome back to Win Academy. I'm Sangram Patil from खासदार SD पाटील विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन विथ एक्झाम्पल आपण बघितलेल्या होत्या. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन आपण बघितली की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ इंटर कन्व्हर्जन बिटवीन केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. जेव्हा केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी या दोघांच्या रिलेशनमधला जेव्हा स्टडी केला जातो तेव्हा त्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री असं म्हटलं जातं. सो इन टुडेज लेक्चर काही बेसिक थिंग्स जे असतील ज्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरसाठी उपयोगाच्या पडणार आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं करतो. सो फर्स्ट पॉईंट इथं तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतोय, हू आर सेट द नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं याच्या संदर्भातली पहिली टर्म आपण इथं बघणार आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट्स की ज्याच्यामध्ये आपण सांगतोय की दोज कंपाऊंड्स डू नॉट अंडरगोज डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन इन देअर ॲक्युएस सोल्युशन. म्हणजे जे कंपाऊंड ॲक्युएस सोल्युशनमध्ये गेल्यानंतर म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर, सपोज हा बिकर घेतला, बिकरमध्ये वॉटर आहे H2O आणि त्याच्यामध्ये काही सबस्टन्स ॲड केले लाईक ग्लुकोज घेतला असेल आणि हा जो ग्लुकोज वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं जर डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन जर होत नसेल, प्लस किंवा मायनस आयन त्याचे तयार होत नसतील तर त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. सो डेफिनेशनकडे पुन्हा एकदा आपण जातो, दोज कंपाऊंड्स डू नॉट अंडरगोज डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन इन देअर ॲक्युएस सोल्युशन. ॲक्युएस सोल्युशनमध्ये असताना ज्यांचं डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन होत नाही तेव्हा त्यांना नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, सपोज बिकरमध्ये वॉटर असताना H2O असताना त्याच्यामध्ये जर सोडियम क्लोराईड केला तर सोडियम क्लोराईड इन ॲक्युएस सोल्युशन अंडरगोज द डिसोसिएशन टू फॉर्म Na+ अँड Cl-. बट इफ वी ॲड द सम कंपाऊंड्स लाईक, आपण जर त्याच्यामध्ये काही कंपाऊंड ॲड केले की जे एक्झाम्पल इथं मी सांगू शकतो की जे असणार आहे सुक्रोज असेल किंवा युरिया. म्हणजे बेकरमध्ये जर आपण सुक्रोज ॲड केला तर सुक्रोज ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्लस आणि मायनस असे आयन तयार होणार नाही आहेत. म्हणून हा सुक्रोज किंवा युरिया याच्यासारखे जे कंपाऊंड असतील त्यांना नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. सो इथं सेकंड टर्म तुमच्याकडे दिसते आहे, द कंडक्टिव्हिटीज ऑफ दीज सोल्युशन्स आर नियरली सिमिलर टू दॅट ऑफ द वॉटर. म्हणजे हे जे काही सोल्युशन असतील त्यांची कंडक्टिव्हिटी ही कुणा इतकी असणार आहे तर त्या ज्या वॉटरमध्ये ॲड केले असतील त्या वॉटर इतकीच असणार आहे. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये त्यांची स्वतःची कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये ॲड होणार नाही आहे. वॉटरची जी कंडक्टिव्हिटी असेल तीच त्या पूर्ण सोल्युशनची कंडक्टिव्हिटी असणार आहे. जर तिथं सुक्रोज किंवा युरिया याच्यासारखा सोल्यूट वॉटरसारख्या सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह केला असेल तर तेव्हा त्यांना आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणू शकतो. पण डेफिनेशन लक्षात असू द्या, ज्यांचं डिसोसिएशन होत नाही आहे, ज्यांचं आयनायझेशन होत नाही आहे कधी ते ॲक्युएस फॉर्ममध्ये असताना तेव्हा त्यांना नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणलं जातं. एक्झाम्पल सुक्रोज अँड युरिया. नेक्स्ट टाइमकडे आपण जातो, हू आर सेट द इलेक्ट्रोलाइट्स. मग इलेक्ट्रोलाइट्स कोणाला म्हणायचं तर याच्या बाबतीने डेफिनेशन आपण देतो, दोज सबस्टन्स अंडरगोज डिसोसिएशन ऑर आयनायझेशन इन देअर ॲक्युएस सोल्युशन आर कॉल्ड अँड इलेक्ट्रोलाइट्स. सपोज बिकर घेतला, बिकरमध्ये आपण वॉटर घेतलेला आहे, वॉटरमध्ये जर सोडियम क्लोराईड ॲड केला किंवा आपण त्याच्यामध्ये HCl ॲड केला किंवा त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड CH3COOH हा जर ॲड केला तर हा NaCl याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ह्या NaClचं डिसोसिएशन होतं, आयनायझेशन होतं अँड इट विल फॉर्म Na+ अँड Cl- आयन. जर हा HCl या वॉटरमध्ये ॲड केला असता तर त्याचं डिसोसिएशन पाण्यामध्ये गेल्यानंतर होतं H+ अँड Cl-. हा ॲसिटिक ॲसिड जर ॲड केला इट विल फॉर्म CH3COO- अँड H+. दॅट्स वाय ऑल दीज आर सेट विथ द इलेक्ट्रोलाइट्स. म्हणून डेफिनेशनकडे आपण जातो, इलेक्ट्रोलाइट्स आर द सबस्टन्स अंडरगोज डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन इन देअर ॲक्युएस सोल्युशन आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट्स. याच्या बाबतीमध्ये आपण पुढे सांगतोय, द कंडक्टिव्हिटीज ऑफ दीज सोल्युशन्स आर हायर दॅन दॅट ऑफ द वॉटर. म्हणजे सपोज बिकरमध्ये जे वॉटर आपण सुरुवातीला घेतलेलं आहे याची कंडक्टिव्हिटी जी असेल त्याच्यापेक्षा जास्त कंडक्टिव्हिटी या इलेक्ट्रोलाइटची ॲडिशन झाल्यानंतर होणार आहे. म्हणजे हे जे सोल्युशन तयार होणार आहे त्याची कंडक्टिव्हिटी ही वॉटरपेक्षा हायर असणार आहे. नेक्स्ट याच्यामधलं एक्झाम्पल आपण सांगू शकता, आत्ताच मी तुमच्यापुढे ठेवलं होतं HCl. वॉटरमध्ये घेतल्यानंतर याचं डिसोसिएशन होतं H+ अँड Cl-, इट अंडरगोज आयनायझेशन. KCl अंडरगोज डिसोसिएशन टू फॉर्म K+ अँड Cl-. ॲसिडिक ॲसिड इट विल फॉर्म
CH3, C double bond O, O minus and H plus. NaOH undergoes a dissociation in aqueous form to form Na plus and OH minus. So all these examples are set with the electrolytes. हे सगळे इलेक्ट्रोलाइट्सचे एक्झाम्पल होते. नेक्स्ट टर्मकडे आपण जातो. देर आर 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याचे 2 टाईप होतात आणि त्याच्यातला फर्स्ट सांगितला जातो तो म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि सेकंड जो सांगितला जातो तो असणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता इथं या 2 वर्डवरून तुमच्या लक्षात येत असावं की दोज इलेक्ट्रोलाइट्स अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन इन इट्स ॲक्वेस सोल्युशन, दॅट्स द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे जसं सपोज NaCl घेतला, हा एक सॉल्ट आहे आणि जर तो आपण कशामध्ये ॲड केला तर वॉटरमध्ये ॲड केला ह्या H2मध्ये, तर जेवढे NaCl सपोज 100 NaCl असतील, NaClचे मोलिक्युल असतील, ऑल दीज मोलिक्युल्स अंडरगोज डिसोसिएशन टू फॉर्म 100 Na प्लस अँड 100 Cl मायनस. म्हणजे 100 NaCl घेतलेले होते, वॉटरमध्ये गेल्यानंतर त्या प्रत्येकाचं डिसोसिएशन झालं अँड इट विल फॉर्म आयन्स. इट अंडरगोज डिसोसिएशन. म्हणजे ज्या मोलिक्युलचं कंप्लीट डिसोसिएशन किंवा आयनेशन होतं तेव्हा त्यांना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत आयनिक सॉल्ट. आयनिक सॉल्ट लाईक NaCl, KBr, KCl etc. स्ट्रॉंग ॲसिड HCl, इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. इट अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन वेन डिझॉल्व इन वॉटर, दॅट्स व्हाट इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. किंवा स्ट्रॉंग बेस NaOH, हा स्ट्रॉंग बेस आहे. हा स्ट्रॉंग बेस जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व केली तेव्हा त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होईल. म्हणजे जेवढे NaOH असतील त्या सगळ्यांचं डिसोसिएशन होऊन तेवढे नंबर ऑफ आयन्स तयार होणार आहेत, तेव्हा त्यांना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म इथं दिली आहे तुम्हाला वीक इलेक्ट्रोलाइट्स. दोज सबस्टन्स किंवा दोज इलेक्ट्रोलाइट्स विच डू नॉट अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन. म्हणजे सपोज वीक ॲसिड, वीक ॲसिडचं एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं CH3, C डबल बॉन्ड OH, ॲसिडिक ॲसिड. जर सपोज 100 CH3COH घेतले आणि ते वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर आउट ऑफ 100 70 असतील ते त्याच्यामध्ये डिसोसिएट होतील. म्हणजे या मोलिक्युलच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकता इट डज नॉट अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन. दॅट्स वाय ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे. इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिसतं वीक बेसेस. वीक बेसेस NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. सपोज 100 NH4OH घेतले, वॉटरमध्ये डिझॉल्व केले, तर आउट ऑफ 100 जर 90 फक्त त्यातले डिसोसिएट झाले आणि 10 अनडिसोसिएटेड राहिले तर त्यांना इलेक्ट्रोलाइटला आपण वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणू शकता. म्हणजे टर्म तुमच्या लक्षात आलेली असावी की दोज मोलिक्युल, दोज सबस्टन्स अंडरगोज डिसोसिएशन और आयनायझेशन इन ॲक्वेस फॉर्म, दॅट साइड द इलेक्ट्रोलाइट्स. देर आर 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल स्ट्रॉंगमध्ये आयनिक सॉल्ट्स, स्ट्रॉंग ॲसिड्स, स्ट्रॉंग बेसेस हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल. वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये वीक ॲसिड, वीक बेसेस, ऑल दिज आर सेड द वीक इलेक्ट्रोलाइट्स. एक महत्त्वाचा पॉईंट इथं तुम्हाला रिमेंबरसाठी दिलेला आहे. इलेक्ट्रोलाइट इज अ कंपाऊंड दॅट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी व्हॅन मोल्टन ऑर इन ॲक्वेस फॉर्म. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जर आपला हा मोलिक्युल जो असेल, इलेक्ट्रोलाइट जो असेल, सपोज NaCl, हा जर सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर त्याचं डिसोसिएशन Na प्लस आणि Cl मायनस म्हणून होणार नाही आहे. पण जर तो मोल्टन स्टेटमध्ये घेतला, तो जर ॲक्वेस फॉर्ममध्ये जर घेतला तरच मात्र हा NaCl आहे, त्याचं डिसोसिएशन त्याच्यापासून Na प्लस आणि Cl मायनस आयन तयार होतील. म्हणून इलेक्ट्रोलाइट इज अ कंपाऊंड दॅट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इट इज इन अ मोल्टन और फ्युज्ड. फ्युज्ड म्हणजे वितळलेल्या अवस्थेमध्ये असतील, और इन अ ॲक्वेस फॉर्म म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व असतील, तेव्हाच इट ब्रेक्स डाऊन इन टू आयन्स ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे इलेक्ट्रोलाइट जे असतील ते सॉलिड फॉर्ममध्ये असताना त्यांच्यामध्ये लायसिस होणार नाही आहे, त्याच्यामध्ये आयन्स तयार होणार नाही आहेत. इफ दे आर इन अ लिक्विड स्टेट, ते जर लिक्विड स्टेटमध्ये म्हणजे फ्युज्ड किंवा मोल्टन स्टेटमध्ये असतील, किंवा ते जर ॲक्वेस स्टेटमध्ये असतील, ॲक्वेस याचा अर्थ ते वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व असतील तेव्हाच ते काय होतील, ब्रेक होतील अँड दे विल फॉर्म करस्पॉन्डिंग आयन्स. सो हा पॉईंट महत्त्वाचा. सॉलिड स्टेटमध्ये असताना कुठलाही इलेक्ट्रोलाइट हा डिसोसिएशन किंवा आयनेशन दाखवत नाही, दो इट मे बी अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट और इट मे बी अ वीक इलेक्ट्रोलाइट. पुढे जातो, काही महत्त्वाच्या टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या चॅप्टरमध्ये काही बेसिक थिंग्स आहेत की ज्या गोष्टी तुम्ही फिजिक्समध्ये पण बघितलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली टर्म दिली आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. आता इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन जर मेजर करायचं असेल तर त्यासाठी काही बेसिक थिंग्स ज्या फिजिक्समध्ये तुम्ही बघतात त्या. तर फर्स्ट दिलं आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. ओहम्स लॉ प्रमाणे द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कॅपिटल R ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स V डिवायडेड बाय द इलेक्ट्रिक करंट. तुम्ही फिजिक्समध्ये बघितलेलं असावं, रेजिस्टन्स जो असेल तो पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, किंवा
हा जो रेजिस्टन्स असेल तो करंट जो फ्लो होतो त्याला इनव्हर्सली रिलेट करतो. आणि ह्या दोन्ही गोष्टीचा जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट फ्लोईंग थ्रू इट आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. दरफोर हे इक्वेशन तुम्हाला माहितीच आहे ओम्स लॉ प्रमाणे आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय किंवा व्ही इज इक्वल टू आय मल्टिप्लाइड बाय आर. हे ओहम्स लॉचं स्टेटमेंट, हे ओहम्स लॉचा फॉर्म्युला तुम्हाला फिजिक्समध्ये झालेला असावा. मग याचं नेमकं युनिट काय आता तर याच्या बाबतीनं सांगू शकता द एस आय युनिट ऑफ पोटेन्शियल. हा जो पोटेन्शियल आहे त्याचं युनिट सांगितलं जातं व्होल्ट, म्हणून इथं मी लिहितो व्होल्ट. आणि हा जो करंट आहे त्याचं एस आय युनिट सांगतो आपण ॲम्पियर. आणि म्हणून रेजिस्टन्सचं जे युनिट होणार आहे ते असणार आहे व्होल्ट पर ॲम्पियर किंवा ॲम्पियर इनव्हर्स. म्हणून हे माहिती असू द्या ओम्स लॉ प्रमाणे आर इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आय. आणि हा जो रेजिस्टन्स असेल त्याचा जर आपल्याला एस आय युनिट जर आपल्याला शोधायचं असेल तर ते सांगतो आपण व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्सचं आणि ॲम्पियर हे करंटचं युनिट आहे. दॅट्स वाय रेजिस्टन्सचं आपलं युनिट होतं व्होल्ट पर ॲम्पियर. म्हणून इथं दिसतं तुम्हाला इलेक्ट्रिक रेजिस्टन्स इज ओहम. इलेक्ट्रिक रेजिस्टन्स हा ओहमनं डिनोट केला जातो बाय द सिम्बॉल ओमेगा. हा जो सिम्बॉल आहे त्याला ओमेगा असं म्हटलं जातं. दस ओमेगा इज इक्वल टू व्होल्ट पर ॲम्पियर. हे माहिती असू द्या इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचं डिनोटेड बाय ओहम. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल ओमेगा आणि म्हणून ओमेगा इज इक्वल टू व्होल्ट मल्टिप्लाइड बाय ॲम्पियर इनवर्स किंवा व्होल्ट पर ॲम्पियर हे आपण ह्या रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये सांगू शकता. नेक्स्ट टाइम आपण जातो द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता आपण बघितलं रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय एखाद्या गोष्टीला विरोध करणं आणि कंडक्टन्स म्हणजे एखादी गोष्ट वाहून नेणं. मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल जी ऑफ अ सोल्युशन. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. बघा मी काय सांगतोय कंडक्टन्स म्हणजे एखादी गोष्ट वाहून नेणं आणि रेजिस्टन्स म्हणजे एखाद्या गोष्टीला विरोध करणं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या इनव्हर्सली रिलेट होतात. म्हणून जी इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर. म्हणजे कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स या दोन्ही इनव्हर्सली रिलेटेड गोष्टी असतील. ऑल दीज आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. म्हणून इथं आपल्याला इक्वेशन मिळतं कॅपिटल जी कंडक्टन्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय आर. 1 डिवायडेड बाय आर हा रेजिस्टन्स असणार आहे. मग जर आपण रेजिस्टन्स जो आहे त्याच्यासाठीचा सिम्बॉल आपण या पद्धतीनं ओमेगा वापरला असाल ओहम जर म्हणत असू तर याचा काय येणार आहे तर ओहम इनव्हर्स या पद्धतीनं. म्हणून इथं बघा द एस आय युनिट ऑफ जी इज सायमन. जसं आपण रेजिस्टन्ससाठी काय सांगितलेलं ओहम सांगितलेलं होतं तसं यासाठी काय शब्द वापरला सायमन डिनोटेड बाय कॅपिटल एस. हे लक्षात ठेवायचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं. जी कंडक्टन्स एस आय युनिट सायमन्स डिनोटेड बाय कॅपिटल एस विच इज इक्वल टू ओहम इनवर्स. इथं बघा याच्यामुळं तुम्हाला लक्षात येईल इट इज अ ओहम इनवर्स. देअरफॉर वी राईट एस इज इक्वल टू ओहम इनवर्स और इट इज इक्वल टू ॲम्पियर पर व्होल्ट. मग अशी आपण रेजिस्टन्स सांगितलं व्होल्ट पर ॲम्पियर आणि म्हणून जीसाठी आपण सांगतोय ॲम्पियर पर व्होल्ट किंवा कुलोम पर व्होल्ट पर सेकंड. कुलोम सी रिप्रेझेंट कुलोम द एस आय युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी रिलेटेड टू द करंट स्ट्रेंथ इन ॲम्पियर अँड टाईम इन सेकंड. देन कुलोम इज इक्वल टू ॲम्पियर सेकंड. म्हणून इथं बघा पुन्हा एकदा हे तुम्हाला माहितीच असलं पहिलं कंडक्टन्स की ज्याचं एस आय युनिट हे कॅपिटल एस सायमन सांगितलं होतं. इट इज ऑल्सो ओहम इनवर्स. इट इज इक्वल टू ॲम्पियर पर व्होल्ट और इट इज इक्वल टू कुलोम पर व्होल्ट पर सेकंड या पद्धतीनं. नेक्स्ट टर्मकडे जातो आपण. द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज अ प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ए. आता हा जो रेजिस्टन्स असतो सपोज हा आपण इमॅजिन करूया हा एक कंडक्टर आहे, हा एक आयर्न रॉड आहे असं कन्सिडर करा आणि याची जी लेंथ आहे ती कॅपिटल एल असेल. याची लेंथ ही कॅपिटल एल आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हा जो आहे किंवा हा जो आहे त्याला आपण क्रॉस सेक्शनल एरिया इट इज डिनोटेड बाय स्मॉल ए. देन इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर म्हणजे कुठलाही कंडक्टर जो असेल त्याचा जो रेजिस्टन्स असेल तो लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे हा जो काही आपला कंडक्टर आहे की ज्याची लेंथ स्मॉल एल आहे, ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल स्मॉल ए इतका आहे, तर याच्यामध्ये जो रेजिस्टन्स तयार होणार आहे तो याच्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणून इथं आपण नवीन एक फॉर्म्युला तयार करतोय रेजिस्टन्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल डिवाइड बाय ए.
म्हणजे एखादा कंडक्टर जर घेतला, हा आपण आयर्न रॉड कन्सिडर करूया की ज्याची लेंथ स्मॉल एल असताना, ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल हा स्मॉल ए असताना, त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स असणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल डिवाइड बाय ए. हे इक्वेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढायचा असेल तर त्यासाठी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि इथं कॉन्स्टंट हा आपण रो घेतला तर हा फॉर्म्युला बनतो आहे कॅपिटल आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए. आणि यातला जो रो असेल त्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतो आहे, ऑर इट इज सेड द रजिस्टिव्हिटी. म्हणजे कॅपिटल आर हा रेजिस्टन्स असेल, रो हा रेजिस्टिव्हिटी असेल, एल ही त्या कंडक्टरची लेंथ असेल, ए हा त्या कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल. तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला आर कॅपिटल आर रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी रो इंटू एल डिवायडेड बाय ए. हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे, म्हणून इथं आपण देतो इट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. आता याची जर डेफिनेशन बनवायची असेल रेजिस्टिव्हिटीची, जर यल हा 1 घेतला आणि ए हा सुद्धा 1 मीटर स्क्वेअर जर आपण घेतला तर आर हा रो इतका बनतो. 1 डिवायडेड बाय 1 आन्सर 1 येतं, त्यामुळे आर बिकम्स इक्वल टू रो. म्हणजे जेव्हा एखाद्या कंडक्टरची लेंथ ही युनिट इतकी असते, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा सुद्धा युनिट इतका असतो, तेव्हा त्याच्यामधला रेजिस्टन्स हा रेजिस्टिव्हिटी इतका होतो. म्हणून आर इज इक्वल टू रो. म्हणून डेफिनेशन दिलेली आहे रेजिस्टिव्हिटी इट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. हा काय असणार आहे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ. लेंथ काय घेतली 1 घेतली, युनिट म्हणजे 1, अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया पण जर 1 घेतला तर जो रेजिस्टन्स असतो तोच काय असणार आहे रेजिस्टिव्हिटी असणार आहे. हे या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे. पुढे जातो आपण कंडक्टिव्हिटी. इट इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल के और इट इज द कॅपा. वी हॅव सीन दॅट स्मॉल जी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर and R is directly proportional to the length and inversely proportional to the its cross sectional area. It therefore follows that G is directly proportional to the A and inversely proportional to the length small l. आताच आपण सांगितलं हे बघा G is equal to 1 divided by R आहे आणि R is equal to आपण किंवा R is directly proportional to L divided by A सांगितलं होतं. त्यामुळं G is इथं दिसते तुम्हाला डायरेक्टली proportional to small a divided by small l. आरच्या बाबतीमध्ये आर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्मॉल एल डिवायडेड बाय ए आणि आर हा जीचा इनव्हर्स असल्यामुळं जी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए डिवायडेड बाय एल. हे इक्वेशन तुम्हाला माहिती असू द्या. कंडक्टन्स स्मॉल कॅपिटल जी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ए क्रॉस सेक्शनल एरिया आणि एल लेंथ ऑफ दॅट कंडक्टर, और जी इज इक्वल टू कॅपा इंटू ए डिवायडेड बाय एल. जसं आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए होतं, आपण काय केलं हा रो रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट सांगितला, तसा कंडक्टन्सच्या बाबतीमध्ये हा जो कॅप आहे त्याला प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट किंवा त्याला कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. जसं रेजिस्टन्ससाठी आपण रेजिस्टिव्हिटी रो ही टर्म वापरली, तशी कंडक्टन्स जीसाठी आपण कॅपा ही कंडक्टिव्हिटी टर्म इथं वापरणार आहे. म्हणून इथं दिलेलं आहे द प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट कॅपा इज कॉल्ड ॲज अ कंडक्टिव्हिटी अँड जी इज इक्वल टू के. म्हणजे हा जी आहे तो के इतका बनेल कधी जर ए हा 1 असेल आणि एल हा सुद्धा 1 असेल. म्हणून इफ लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स आर युनिटी, ते जर 1 इतके असतील तर जी आणि के हे इक्वल होतील. ही डेफिनेशन आपण कंडक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये सांगू शकता. नेक्स्ट टर्मकडे जातो आपण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी ही टर्म काय आहे तर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी. म्हणजे जर एखादं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जर घेतलं, सपोज आपण NaCl घेतला, वॉटरमध्ये डिझॉल्व केला, तर हे झालं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. याची जी कंडक्टिव्हिटी असेल कधी विच रेफर्स टू द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम. म्हणजे हा जो व्हॉल्यूम असेल NaClH2O तो 1 मीटर क्यूब किंवा 1 cm³ जर असेल त्या सोल्युशनचा, तर त्यावेळीची जी कंडक्टिव्हिटी आहे त्याला आपण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी असं म्हणू शकता. पण पुन्हा एकदा मी टर्म पुन्हा एकदा सांगतो. सपोज आपण एक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं NaCl प्लस वॉटर आणि याचा जो व्हॉल्यूम आहे तो जर 1 मीटर क्यूब इतका घेतला, तर हे जे काही बनलेलं आहे त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी. म्हणून conductivity of solution of an electrolyte is called electrolytic conductivity, which refers to the electrical conductance of unit volume. आणि 1 unit volume 1 meter cube or 1 cm³ of solution हे आपण इथं सांगू शकता. नेक्स्ट टर्मकडे जातो आपण
फ्रॉम इक्वेशन 5.2 अँड 5.4 पाठीमागं बघितलेलं आहेत आपण की आपण मगाशी बघितलं की कॅपिटल जी इज इक्वल टू कॅपा इंटू ए डिवाइड बाय एल आणि आपण हे पण बघितलेलं होतं की जर जी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर असेल तर हे जे इक्वेशन आहे ते रिअरेंज केलं आणि कॅपा इज इक्वल टू जी इंटू एल डिवाइड बाय ए हे जर आपण घेतलं तर इथं तुमच्या लक्षात येते का बघा. इथं आपण घेतला कॅपा इज इक्वल टू जी इंटू एल डिवाइड बाय ए. जी जो आहे ते आपण पाठीमागं बघितलं जी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर म्हणून ह्या जीच्या ऐवजी इथं आपण घेतलं 1 डिवाइड बाय आर एल डिवाइड बाय ए हा आहे असा ठेवला आणि हे इक्वेशन कंबाईन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कॅपा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय रो. हे तुम्ही शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा की जर जी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर असेल, जी म्हणजे कंडक्टन्स असेल, आर म्हणजे रेजिस्टन्स असेल, याचा कंडक्टिव्हिटीसाठीचा आपण फॉर्म्युला एक सिम्बॉल वापरतो कॅपा आणि रजिस्टिव्हिटीसाठीचा आपण सिम्बॉल वापरतो रो. मग इथं आपण अशा पद्धतीने सांगू शकता कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. इथं दिसेल तुम्हाला कॅपा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय रो. म्हणून ह्या टर्म थोडक्यात लक्षात ठेवा. मी परत एकदा रिपीट करतो. कंडक्टन्स कॅपिटल जी इज ऑलवेज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स आर. Similarly, conductivity kappa is always a reciprocal of resistivity rho. म्हणून इथे इक्वेशन k is equal to 1 divided by rho या पद्धतीनं. पुढं युनिट्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. लेंथ मीटर असेल, कॉमन युनिट आपण त्याचं सेंटीमीटर घेतलं, एरिया जर मीटर स्क्वेअर असेल, कॉमन युनिट सेंटीमीटर स्क्वेअर घेतलं, रेजिस्टन्स ओहम असेल, इथं कॉमन युनिट ओहम घेतलं, तर कंडक्टिव्हिटीसाठीचं एस युनिट होतं ओहम इनवर्स, मीटर इनवर्स और सायमन मीटर इनवर्स आणि कॉमन युनिट म्हणणार आहे ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स किंवा पर ओहम पर सेंटीमीटर या पद्धतीने आपण हे सांगू शकता. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग पार्ट जो असेल इलेक्ट्रोकेमिस्टचा त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया.